चित्रपटाच्या सुरुवातीलाच चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव येतात आणि आपल्या सगळ्यांना असं सांगतात, की या चित्रपटाचा फर्स्ट हाल्फ चांगला होता, ओके ओकेश होता, सेकंड हाल्फ गंडलाय. या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता हा चित्रपट फक्त एंटरटेनमेंटसाठी बनवलाय. तर एंटरटेनमेंटच्याच हिशोबाने बघा. चला तर आज एंटरटेनमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने "येरे येरे पैसा भाग 3" या चित्रपटाचा रिव्ह्यू करूया. लेट्स गेट इंटू द व्हिडिओ. चिंटू नावाचा एक मुलगा गणेश चौकातल्या अमृततुल्ल्यातून चहा आणून गायत्रीला देतो. 1 मिनिट. गायत्री म्हणजे मी. चहा नाही पीत. वेट, वेट. परत एकदा सांगते. चिंटू नावाचा एक मुलगा गणेश चौकातल्या अमृततुल्ल्यातून कॉफी आणून गायत्रीला देतो. गायत्री ती कॉफी पिते. आता ही जी घटना आहे ही चिंटू आणि गायत्री या 2 व्यक्तींमध्ये घडली, बरोबर? या 2 व्यक्तींचे दृष्टिकोन आपल्या सगळ्यांसमोर मांडले जातात, किंबहुना दर्शवले जातात. आता हे 2 दृष्टिकोन जाणून घेतल्यानंतर आपल्या असंही लक्षात येतं, की ही घटना ज्यावेळेला घडत होती, त्यावेळेला त्याच ठिकाणी इतरही माणसं उपस्थित होती. म्हणजेच काय, तर इतरही माणसं याच घटनेचा कळत आणि नकळत एक भाग होती. आणि म्हणूनच मग तिथे उभा असलेला रिक्षावाला, तिथेच त्याच गणेश चौकामध्ये छोटंसं फुल भांडारमध्ये फुलं विकणाऱ्या ताई, त्याच्यानंतर शाळेला आपलं शेंबडं पोरगं घेऊन जाणाऱ्या ताई, त्याच्यानंतर गायत्रीसोबत आलेली तिची मैत्रीण, अमृततुल्ल्याच्या गल्ल्यावर बसलेला त्या अमृततुल्ल्याचा मालक, हे सगळेच जण या प्रसंगाचे आय विटनेसेस होते, कळत आणि नकळत. म्हणूनच आळीपाळीने या सगळ्यांचे दृष्टिकोन आपल्या सगळ्यांसमोर मांडले जातात. हीच स्टाईल आहे या संपूर्ण चित्रपटाच्या एडिटिंगची आणि ही स्टाईल मला आवडली. कारण खूप काळानंतर ना असं काहीतरी थोडंसं वेगळं करूया बाबा, आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करूया, अशा प्रकारचा एक प्रयत्न आपल्याला चित्रपटामध्ये दिसून येतो. चला, सगळ्यात आधी मला काय काय गोष्टी "येरे येरे पैसा भाग 3" या चित्रपटाच्या आवडल्या ते तुम्हाला सगळ्यांसमोर मांडते. आता पहिली गोष्ट, या चित्रपटाचं संगीत लय भारी आहे. मी जेन्युइनली सांगते, कॉमेडी चित्रपटामध्ये फार काळ लोटला होता, की असं कुठचं तरी चांगलं संगीत ऐकायला कान तरसत होते. थोडं रिफ्रेशिंग असं वाटावं, छान फन एलिमेंट्स ॲड करावं, असं म्युझिक आपल्या चित्रपटामध्ये ऐकायला येतं आणि ते थोडंसं सुखद अनुभव देणारं नक्कीच होतं. दुसरा प्लस पॉइंट, या चित्रपटामध्ये बरेच सगळे तगडे स्टारकास्ट आहेत आणि चिक्कार कलाकार एकत्र आल्यानंतर ज्यावेळेला कुठलाही दिग्दर्शक चित्रपट बनवतो ना, बऱ्याचदा असे चान्सेस असतात, की काही जे ॲक्टर्स आहेत ते अंडर युटिलाइज नको राहायला किंवा त्यांना फार जास्त काळ दिला जात नाही. त्यांचा जो रोल असतो तो जास्त लेंथचा नसतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी इनजस्टिस झाल्यासारखं वाटतं. पण या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू अशी आहे, की या चित्रपटामध्ये सगळ्यांना उत्तमरित्या युटिलाइज केलेलं आहे. सगळ्यांनी चोखपणे काम केलंय. त्यांच्या त्यांच्या वाट्याला ज्या ज्या गोष्टी आल्या त्यांनी खूप सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर त्या सादर केलेल्या आहेत. चित्रपटाचा पुढचा प्लस पॉइंट आहे, चित्रपटाचं कथानक प्रचंड फास्ट पेस्ड आहे. म्हणजे चित्रपट खाट, 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 खाट लगेच विषयावर येतो. थोडा भरकटतो, परत येतो. तो भरकटतो यासाठी कारण आपल्या सगळ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी. तर ती गोष्ट मला आवडली. फास्ट पेस्ड स्क्रीन प्ले असल्यामुळे तुम्हाला मजा येते चित्रपट बघताना. जसं मी आत्ताच सांगितलं, चित्रपट फास्ट पेस्ड आहे. आता याच्यामुळे काय होतं, की चित्रपटामध्ये शार्प कट्स तुम्हाला जाणवतात सुरुवातीलाच. म्हणजे अगदी वॉशरूममध्ये जातोय, मग सुलभ शौचालयातनं बाहेर येतोय, मग तिथनं तो अगदी दुसऱ्या ठिकाणी पोहोचतोय, मग तिथे काय होतंय, ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्टपणे शार्प कट्स दिल्यामुळे चित्रपट खूप काळजीपूर्वक तुम्हाला बघणं गरजेचं आहे. एखादं शेंबडं पोरगं तुमच्या शेजारी आलं असेल आणि ते क्याव-क्याव करत असेल ना, सीट बदला. चित्रपटामध्ये काहीच मिस आउट नाही झालं पाहिजे. जर ते झालं, तर पुढच्या काय गोष्टी घडतात ते तुम्हाला नाही कळणार. या चित्रपटाच्या कथानकामध्ये ट्विस्ट अँड टर्न सुद्धा चांगले पेरलेले आहेत. ऑफकोर्स आपण चिक्कार असे सिनेमे पाहिलेले असल्यामुळे खूप जास्त प्रेडिक्टेबल पण वाटतो मधून-मधून सिनेमा. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन, की कन्फ्युजन निर्माण करायचे प्रयत्न त्यांचे नक्कीच चांगले आणि वाखाणण्याजोगे आहेत. आता बघा, मी रेटिंग देतेय आत्ताच आणि याच्यानंतर मी निगेटिव्ह गोष्टी मांडणार आहे चित्रपटाच्या, ज्या मला नाही आवडल्या. कारण त्याच्यामध्ये स्पॉयलर्स येणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला चित्रपट बघायचा असेल, तर तुम्ही इथेच रेटिंग पाहिल्यानंतर व्हिडिओ थांबवू शकता. चित्रपट बघून या आणि मग माझे निगेटिव्ह गोष्टी तुम्ही नक्कीच बघू शकता. मी या चित्रपटाला देतेय 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला चित्रपट भयंकर आवडलाय. एंटरटेनमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने बोलायचं झालं तर होय, हा चित्रपट तुम्हाला पैसा वसूल एक्सपिरियन्स देतो थिएटरमध्ये आणि तुम्ही हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीसोबत नक्कीच बघू शकता, असा हा चित्रपट आहे. आता येऊया या चित्रपटाच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल. ज्या लूप होल्स आहेत, फार काही निगेटिव्ह गोष्टी नाहीत, पण ज्या आहेत ते बारकावे नक्कीच मांडले पाहिजे असं मला वाटतं. आता बघा, चित्रपटाचा जो प्लॉट आहे तो आपण इतक्यांदा एक्सप्लोर केलेला आहे. म्हणजे साऊथ, हॉलिवूड, बॉलिवूड अगदी सगळ्या चित्रपटांमध्ये हा हजारदा हा प्लॉट वापरलेला आहे, की 5 कोटी रुपयांसाठी सगळी घालामेल सगळ्यांची सुरू आहे. मग कोण-कोण काय-काय पद्धतीने प्रयत्न करतंय, कोण-कोण कोणाला फसवतंय. अगदी खूप सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे भागम-भाग, हेराफेरी, हेराफेरी पार्ट 2 वगैरे, वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं, की आता पुढे काय होणार आहे. त्याच्यामुळे जे काही ट्विस्ट अँड टर्न्स त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केलाय, काही ठिकाणी ते वर्क होतात, पण काही ठिकाणी यू विल बी लाइक, ओके, ठीक आहे, मी एक्सपेक्ट केलंच होतं आधीच. सेकंड निगेटिव्ह पॉइंट आहे, त्या चित्रपटामध्ये आनंद इंगळे यांचं जे कॅरेक्टर आहे ते बेसिकली तेजस्विनी पंडितवरती एकतर्फी प्रेम करतंय आणि मग तिला पटवण्यासाठी ते कुठच्याही लेव्हलला जाण्यासाठी तयार आहेत. आता अशा केसमध्ये ज्यावेळेला तेजस्विनी पंडित ही
एका पोलीस इन्स्पेक्टर सोबत जीपमध्ये बसलेली असते. त्यावेळेला तो पोलीस इन्स्पेक्टर तिचं सांत्वन करत असतो आणि त्याच वेळेला तो आनंद इंगळे स्वतः, ज्याचं त्या तेजस्विनीवरती प्रेम आहे, तो व्हिडिओ काढतोय आणि त्याच्या बहिणीला पाठवतोय, की बघ आपल्या घराची होणारी सून. सो ते ज्या पद्धतीने बसलेत जीपमध्ये आणि ज्या पद्धतीने त्यांचा वार्तालाप सुरू आहे, तर याच व्हिडिओवरनं त्या इन्स्पेक्टरला लाइक ब्लॅकमेल केलं जातंय, की भावा तुझ्या बायकोला मी हा व्हिडिओ पाठवू शकतो आणि तुझ्याकडनं मला पैसे हवेत वगैरे, वगैरे. एकंदरीत काय ते खूप कॉन्ट्रास्ट करणारं होतं. त्याच्यामुळे आनंद इंगळे स्वतः व्हिडिओ काढून पाठवणं वगैरे दॅट वॉज व्हेरी आय थिंक सिली मिस्टेक आय फील आणि ते नाही झेपलं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट असा आहे, की रिपिटेटिव्हनेस खूप जास्त आहे या सिनेमामध्ये. म्हणजे फेक करन्सीच्या आजूबाजूला घडणाऱ्या जितक्याही गोष्टी त्या इतक्यांदा घडतात, की त्याचा चोथा निघतो अगदी या फेक करन्सीचा. आणि मग एका मोमेंटला आल्यानंतर ना तुम्हाला असं गिव्ह अप करावं असं वाटतं, बिकॉज यू विल बी लाइक ओके, म्हणजे आता ठीक आहे, हे खूप झालंय, आता खूपदा होतंय आणि फेकच करन्सी निघते, फेकच करन्सी निघते. सो आय फील की खूप रेपिटेटिव्हनेस आल्यामुळे ते मी आधी सांगितलं ना, की वेगवेगळ्या लोकांचे दृष्टिकोन तुमच्या सगळ्यांसमोर मांडले जातात. मग अशा वेळेला खूप जास्त रेपिटेटिव्हनेस आल्यामुळे तुम्हाला ते कदाचित थोडंसं एक काही क्षणांसाठी ते अनबेरेबल होऊन जातं. तर ओव्हरऑल हा माझा रिव्ह्यू होता ये रे ये रे पैसा भाग 3 या चित्रपटाबद्दलचा. संजय जाधव यांनी ॲज अ दिग्दर्शक म्हणून, ॲज अ रायटर म्हणून, ॲज अ स्क्रीन प्ले रायटर म्हणून या चित्रपटामध्ये अजिबात आपल्याला निराश केलेलं नाहीये. 2 ते 3 लूप होल्स जर का सोडले, तर हा चित्रपट तुम्हाला जेन्युइनली खूप जास्त इम्प्रेस करून जाईल. हा फॅमिलीसोबत बघण्याचा चित्रपट आहे. मराठी सिनेमांना जर का दर्जेदार सिनेमे बनत असतील, तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि त्याच्याचमुळे मी असं म्हणेन, की डेफिनेटली तुम्ही या चित्रपटाला एक संधी देऊ शकता. बाकी तुमची इच्छा, तुमची मर्जी. एकंदरीत ये रे ये रे पैसा भाग 3 हा सिनेमॅटोग्राफी, टेक्निकल डिपार्टमेंट, एडिटिंग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रेस नक्कीच करतो. तुमचं काय मत आहे ये रे ये रे पैसा भाग 3 या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. आणि आता ये रे पैसा या फ्रँचायझीमधला भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या तिघांमधला तुमचा कुठला फेव्हरेट आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. माझा कुठला फेव्हरेट आहे ते मी जरा कमेंटमध्ये पिन करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.